दरवर्षी युवा सेनेच्या वतीनं महाराष्ट्राच्या तमाम युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासाठी आम्ही एक मेळावा आयोजित करत असतो. यंदा हा कार्यक्रम वरळी येथील डोम येथे 18 एप्रिलला आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचं नाव जे आहे ते आम्ही युवोत्सव, युवा सेना आयोजित युवोत्सव हा कार्यक्रमाला असं आम्ही नाव दिलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक मंत्री, नेते, आमदार, खासदार उपस्थित राहणारच आहेत. परंतु वक्ते म्हणून सन्माननीय राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब, नवनिर्वाचित खासदार सन्माननीय ज्योतिताई वाघमारे, राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेशजी कदम, युवा खासदार सन्माननीय धैर्यशील मानेजी यांच्या अनेक अशा वक्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये आमचे सगळ्यांचे लाडके खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. ह्याच कार्यक्रमामध्ये शिवसेना युवा सेनेच्या वतीनं महाराष्ट्रातील असे 5 युवक, उद्योजक, एक विशेष व्यक्ती जे मराठी आहेत अशा व्यक्तींना शिवगौरव पुरस्कार देऊन सुद्धा आम्ही सन्मानित करणार आहोत. आणि त्यासोबत युवा सैनिकांना वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि एक शिबिर आमच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलेलं आहे. आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून आमची एक स्वतंत्र वेबसाईट ही त्या दिवशी लॉन्च करतोय, जेणेकरून ग्रामीण भाग आणि शहरी भागातले युवा सैनिक एकत्रित आमच्या या माध्यमातून, नेटवर्किंगच्या माध्यमातून एकत्र येऊ शकतात. सोबतच त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतात त्या वेबसाईटच्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत पोहोचवू शकतात. प्रामुख्यानं युवा सेनेच्या सदस्य नोंदणीचा सुद्धा त्या वेबसाईटमध्ये उल्लेख आम्ही करणार आहोत, जेणेकरून नवीन युवक जे आहेत, कॉलेजमध्ये जाणारे युवक आहेत, हे सर्व युवक या वेबसाईटच्या माध्यमातून आमच्याशी जोडू शकतात. प्रामुख्यानं 2023ला युवा सेनेचं एक गाणं आम्ही तयार केलं होतं आणि आता आपण 2026 मध्ये एक नवीन गाणं जे मराठी सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांच्या माध्यमातून ते गाणं गायलं जात आहे. असं नवीन युवा सेनेचं गाणं सुद्धा आम्ही तयार करतोय, ज्याचं म्युझिक डिरेक्शन जे आहे ते गुलराज सिंग यांनी केलेलं आहे आणि लिरिक्स जे आहे ते मनोज यादव यांच्याकडनं करण्यात आले. तर निश्चितपणे मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या तमाम युवकांना हा गाणं निश्चितपणे आवडेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.